नमस्कार बाळांनो, मराठा कास्ट SC/BC वाली जे आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर बद्दल व्हिडिओ आपण कालच बनवलाय, तो टाकून दिलेला आहे। त्याच्यानंतर तिथं जो काही डाऊट होता माझ्याकडे व्हॅलिडिटी बद्दल, तो व्हॅलिडिटीचं पूर्ण सर्क्युलर मध्ये आता क्लिअर झालेला आहे। आणि ती एक वाईट गोष्ट आहे आता मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी, का की व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट लागणार आहे। आता का चेक करू, जे काय ब्रोशर आलेला आहे त्या ब्रोशर मध्ये क्लिअर मेन्शन केलंय इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स आहे, ठीक आहे। तिथं झालं, इथे लक्षात द्या, कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC VJ NTA BC D OBC SBC। आणखीन जो काय मेन पॉइंट आहे तो इथं SC/BC ज्यांची कास्ट आहे त्यांना काय पाहिजे, ह्या सगळ्या कास्ट तर ते जुनच आहे, SC/BC च्या कास्टला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे आणि ST साठी ट्राइब सर्टिफिकेट आहे। हे कधी पाहिजे, ऍप्लिकेशन आपण ज्यावेळी करतोय तिथं। हां, आता तिथं पण एक थोडीशी चांगली गोष्ट दिली, बघूया पुढे काय आहे। पण हे क्लिअर झालं, सगळ्या कास्ट ज्या आहेत त्यांना कास्टचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे आहे। आणि काय नॉन क्रिमिलियर, आता काय बॅकवर्ड क्लासेस काय SC ST ना नॉन क्रिमिलियर लागत नाही, त्यांना काय लागतं, फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लागते। बाकीच्या सगळ्या कास्टना नॉन क्रिमिलियर पाहिजे आहे। आता हे काय नॉन क्रिमिलियर काढलंय, सोडा, जुना फॉर्मॅट असेल नवीन फॉर्मॅट असेल, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट SC/BC मराठा विद्यार्थ्यांना काढावंच लागेल। ओके, आता ते कधीपर्यंत काढायचं आहे, पुढं इन्स्ट्रक्शन मध्ये 7 नंबरची इन्स्ट्रक्शन आहे, त्यांनी इथं दिलंय कधीपर्यंत, ऍडमिटेड इन्स्टिट्यूट बिफोर और थर्ड राऊंड पर्यंत किंवा त्याच्या अगोदर पर्यंत त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं जे आहे ते अपलोड करावं लागेल। रजिस्ट्रेशन करते वेळी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, अप्लाय केलेल्याचं टोकन घ्या, टोकन जमा करा रजिस्ट्रेशन वेळी, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे थर्ड राऊंड किंवा त्याच्या अगोदर कधीही केला चालतंय। जर तसं केलं नाही, बघा, अदरवाइज दीज कॅन्डिडेट्स ऍडमिशन विल गेट ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड। जर तुम्ही दिलं नाही तर ऍडमिशन्स ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि ती मुलं ओपन कॅटेगरीमध्ये पुढच्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला जातील। म्हणजे काही झालं तर कास्ट सर्टिफिकेट बरोबर व्हॅलिडिटी पाहिजेच आहे। म्हणजे आता 2 आहेत SC/BC वाल्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, NCL आहे, ते जमा केलंच आहे। उद्या पळत सकाळी ऑफिसेस ओपन होतात, त्यावेळी जाऊन कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करा, टोकन घ्या आणि देन रजिस्ट्रेशन करा। हा, आता काही जणांचे डाऊट आहेत, सर आता ते SC/BC जाऊ द्या, आम्ही EWS ला जाऊ का, आमच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे, त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवलाय। त्यात आज ह्या व्हिडिओ बरोबर मी 5 व्हिडिओ अपलोड करतोय, सगळे डाऊट्स क्लिअर करेन, कशानं गेल्यानंतर फायदा होईल, काय तोटा होईल। आता व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट कुठे मिळते हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे। पहिला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं तहसील ऑफिस मधून, NCL काढलं तहसील ऑफिस मधून, ते सगळे डॉक्युमेंट आणि जे काय डॉक्युमेंट पाहिजे ते घेऊन समाज कल्याण ऑफिसला जावा। आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काही ऑफिसेस ठेवलेत, तिथे समाज कल्याण ऑफिस आहे किंवा वेगळं समाज कल्याणचं ऑफिस असतं। म्हणजे आता मी काही ठिकाणी बघितले तहसील ऑफिस आणि समाज कल्याण ऑफिस जवळ आहेत, काही ठिकाणी खूप वेगळ्या साईडला आहेत। त्यामुळं समाज कल्याण ऑफिसला तुमची व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळतंय। आणि जर तरी पण तुम्हाला काय माहित नसेल तर OBC SC ST कुठल्या पण कास्टचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी ऑलरेडी आहे, कारण त्यांना माहिती होतं की व्हॅलिडिटी लागते, कारण ते जर नेहमीच आहे। पण SC/BC ला व्हॅलिडिटी लागते, हे आता मधनच आलंय। आता इतकं दिवस झोपलेले की काय झोपलेले, आता ह्यावर काय न बोललेलं बरं, कारण आता शेवटी 11th आवरला, मुलांना मराठा जे आहेत त्यांना सर्टिफिकेट मागायला लागलेत, ते पण कुठलं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, जात पडताळणीचा दाखला, हे लागणार आहे। आणि ह्यात मोठे आता स्कॅम फ्रॉड चालू होणार आहेत, मुलं भिणार आहेत, पालक म्हणणार काय पाहिजे तेवढे पैसे देणार आहेत, किंवा पाहिजे तेवढे पैसे घ्याने आम्हाला सर्टिफिकेट द्या, व्हॅलिडिटी द्या, असं चालू होणार आणि हा मोठा गोळ आहे। त्यासाठी सिंपल सांगतो की डॉक्युमेंट्स करा, समाज कल्याण ऑफिसला चला, किती दिवसात मिळणार हे विचारा, आणि जर तुम्हाला सांगत असतील महिना लागेल 2 महिना लागेल तर तुम्ही त्यांना हे सर्क्युलर दाखवा की तुमच्या ऍडमिशनची प्रोसेस कधीपर्यंत आहे। हा, होते कुठलेही सरकारी अधिकारी मुलांना त्रास होईल असं नाही, फक्त त्यांना त्या गोष्टी माहिती नसतील आणि परत ह्याच्याबरोबर गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम सुरू आहेत त्यामुळे सगळे ऑफिसेस आता सध्या फुल आहेत।
आणि ह्यामध्येच आपलं आता हे लागणार आहे. मग तरीही सांगतोय डॉक्युमेंट्स गोळा करा, समाज कल्याण ऑफिसला चला, व्हॅलिडिटीला चला. कारण जर का तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होणार. समजा आता तुम्हाला एससीबीसी थ्रू ऍडमिशन मिळालंय, एससीबीसीचा तुम्ही दाखला जोडला आणि तुम्हाला ऍडमिशन मिळालं, फर्स्ट राऊंडला मिळालं, सेकंडला मिळालं, थर्ड राऊंडला मिळालं, ते संपायच्या अगोदर जर तुम्ही जमा केलं नाही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होत आहे. ठीक आहे. हां, जर तुम्हाला सीट ओपनची मिळाली किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यातनं TFWSची मिळाली तर तुम्हाला ते एससीबीसीचे डॉक्युमेंट जोडायची गरज नाही आहे. पण बाळांनो, असे मिळण्याचे चान्स पण खूप कमी असतात ना, कारण TFWSची मेरिट हायेस्ट लागेल, ओपनची त्याच्या खाली लागेल. सगळ्यात थोडा जरी फरक एससीबीसीचा असेल तो फायदा होणार आहे तुम्हाला. त्यामुळं मराठा विद्यार्थी जे काय आहेत त्यांनी एससीबीसीचं सर्टिफिकेट काढले, नॉन क्रिमिनल काढले, बरोबर कास्ट व्हॅलिडिटी काढावी लागेल ती, आणि लास्ट राऊंड मग थर्ड राऊंड होईपर्यंत जमा करायची आहे. रजिस्ट्रेशनला फक्त टोकन लागेल, हे पण सांगतोय तुम्हाला. रजिस्ट्रेशन केलंय तुम्ही, तिथं काय कास्ट व्हॅलिडिटी काढली असेल तर ठीक आहे. आता काही मुलांनी पटकन काल परवा काढायला दिले असतील भिवून की बाबा नाही काही झालं, लागू दे नाही लागू दे आम्ही काढणारच आहे. आता लागणार आहे हे फिक्स आहे, त्यामुळे अप्लाय करा पटकन. उद्या परवा 2 दिवसामध्ये जाऊन टोकन जोडा, रजिस्ट्रेशन करा. आता आपण जे काय काउन्सिलिंग इंजिनिअरिंग फार्मसीच्या ऍडमिशन बद्दल जे काय करतोय ना, त्याची लिंक जे काय आपण व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याची लिंक आहे. बाकीच्या सगळ्या कट ऑफ PDF जे ऑलरेडी आपण टाकलेत गुगल ड्राईव्हवर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते बघून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हळूहळू सगळे अपडेट देत जाऊ. ओके, थँक्यू.